माधवनगरमध्ये एका भागामध्ये आलो होतो। या ठिकाणच्या लोकांची मागणी काय बघा, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आलेली आहेत आणि यांची समस्या सांगणार आहेत रोज एक नवीन विषयाला। मावशी, आपलं नाव सांगा। संगीता बबन गोसावी। अच्छा गोसावी मॅडम, काय प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही रोज इथं सर रोज लोक मजुरीला जातात आणि मजुरीला जायचं काय, या दवाखान्याला घालायचं पैसे, इकडं गटार नाहीये, रस्ता नाहीये, सगळं दुःख इथं यायला। आणि ह्या कॉलनीमध्ये मॅडमला रोज फोन करतो आम्ही, मॅडम या, मॅडम या। यांच्या घरात तोरे मॅडम, आणि यांच्या घरात परवा हातुरणात झोपलेलं होतं। झोपलेलं असताना त्या हातुरणात साप मोठा काढलाय, पोरं भिवून सगळं भिवून त्या पाण्यात पळत बाहेर आलं। मग ही आता ग्रामपंचायतला मतदानसाठी कसं येतात पळत? आता मतदानाचा विषय काढायला नको, आपलं काम करून घेण्याच्या बाबतीत आम्हाला मतदान विषय काढत नाही, आम्हाला काम तेवढं गटार रस्ता करून द्या आम्हाला इथं। ठीक आहे, कशाची सोय या कॉलनीला नाही। कॉटन मिलचा श्री रेणुका कॉलनी, कॉटन मिलचा श्री रेणुका कॉलनी। मी माधवनगरच्या सरपंच मॅडमना विनंती करतो, रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून या कॉटन मिल चाळीमध्ये असणारे हे नागरिक खरंच समस्यांशी लढाई देत आहेत। या समस्या खूप मोठ्या आहेत। ही वस्ती अशी काही नाही, कोण नवीन नाही आहे, ही जुनीच आहे, पण यांच्याकडे लक्ष देणारे लोक कमी आहेत। तर एक कर्तव्यदक्ष आपण सरपंच या नात्यानं मी रोज एक नवीन विषयाकडून विनंती करतो मॅडम की या लोकांना नरक यातनेतनं बाहेर काढा। यांच्या रोडची समस्या असेल, या बरोबर गटरीची समस्या असेल, ती पण आपण सोडवावी, असं मी रोज एक नवीन विषयाकडून सचिनभाऊ कदम आपल्याला विनंती करत आहे। धन्यवाद।